तर श्री स्वामी समर्थ. आज होता आपल्या कंटेंट क्रिएशन चॅलेंजचा तिसरा दिवस आणि ना आज दिवसभर काही कंटेंटच भेटला नाही शूट करायला. आणि मग संध्याकाळी ना अचानक मामींचा फोन आला का मी आणि श्रुती येते म्हणून. म्हणलं मग ठीक आहे तुम्ही या. तोपर्यंत ना मी त्यांच्यासाठी मस्तपैकी पिठलं आणि पोळी बनवायला घेतली होती. पण त्यांचा आणि आमचं अंतर जास्त नसल्यामुळे ना त्या पटकन आल्या आणि माझा स्वयंपाक बाकी राहिला. आणि त्यांनी सोबत येताना ना मस्तपैकी वडापाव, लिंबाचं लोणचं आणि आजीने दिलेले धपाटे आणले होते. आणि तोपर्यंत माझं पिठलं तर झालं होतं आणि खाण्यापुरत्या 2-3 पोळ्या झाल्या होत्या. आणि मग त्यांच्यासोबत श्रुती आलेलीच होती. म्हणलं चल बाई तू लाग पोळ्याला, तोपर्यंत आम्ही करतो जेवण. आणि आम्ही जेवण कमी आणि गप्पा जास्त मारतो बरं का. असो त्यानंतर मग मस्तपैकी आम्ही दोघींनी जेवण केलं आणि जेवता जेवता भरपूर साऱ्या गप्पा झाल्या. आणि ना असं अधूनमधून कोणी आलं गेलं नाही ते खूप छान वाटतं. आणि त्यांना आहे ना त्यांच्या जॉबमुळे आता काही जास्त वेळ घरी राहता येत नाही. त्यामुळे ना मग आम्ही पण गेलो तर आमची जास्त काही भेट होत नाही. आणि मग त्यामुळे त्यांच्याकडचं काही गोष्टी मला सांगायच्या असतात, माझ्याकडच्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या असतात. आणि अशातच ना आमच्या गप्पा मारता मारता जेवण वगैरे झालं आणि लगेच मामा आले त्यांना घ्यायला. मग त्यांच्यासोबत आहे ना थोड्या शेंगा आणि त्यासोबतच ना 2-3 मक्याची कणसं निघाली होती तीच दिली. आणि मग त्या जायला निघाल्या आणि दरवेळेसारखं आपल्या आरूबाईचं त्यांच्या मागं आणि ना मग मामा बोलले की चल मी तुला एक चक्कर मारून आणतो. पण म्हणे चक्कर मारल्यावर पण ना तिला खाली उतरायचं नव्हतं. मग तसं तिला बळजबरीने काढून घेतलं आणि सांगितलं की आपण आहे ना त्यांच्या घरी उद्या राहायला जाणार आहे म्हणून. असो त्यानंतर आहे ना आजचा दिवस असा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.